ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची अखेर आज अधिकृत घोषणा झालेली आहे। 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय। आम्ही जे करतो ते फुल प्रूफ करतो, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदेंनी केली आहे। विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील असं आगामी निवडणुकीबद्दल शिंदेंनी सांगितलं आणि त्यामुळे 2024 मध्ये ईशान्य मुंबई आणि धाराशिव हे 2 मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला होते। मात्र शिंदेंच्या घोषणेनंतर 2029 करता हे दोन्ही मतदारसंघ मग भाजपने शिवसेनेला सोडलेत का असा प्रश्न समोर येतोय। शिंदेंच्या शिवसेनेने मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना आज शिवसेनेत प्रवेश दिला आणि या संदर्भातली एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील काही वेळापूर्वीच पार पडली। तुमचं काय ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं। पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ। हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं शिवसेनेने आम्ही उठाव केला होता। तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत, ए बॉस बोलतात का इकडे, अच्छा, इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत, म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय। आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत,